नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय मेथी पराठा। मेथी पराठ्यासाठी लागणारं साहित्य बघा। इथं मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं मेथी बारीक चिरून घेतली आहे मी। मेथीची फक्त आपण जेव्हा मेथी साफ करतो तेव्हा फक्त मेथीची पानं घ्यायची, त्याचे देठ घ्यायचे ना। जेव्हा आपल्याला मेथी पराठा करायचा तेव्हा फक्त पानं घ्यायची मेथीची। तर ही मेथीची पानं मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलीत। त्याच्यानंतर इथं मी घेतलंय आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे। गरम मसाला 1 चमचा आहे। लाल मिरची पावडर, तिखट मिरची पावडर आहे ही 1 चमचा आहे। धने जिरे पावडर 1 चमचा आहे। हळद आहे, हिंग आहे आणि मीठ आहे। आणि आता मी ह्या पिठामध्ये 3 चमचे 3 टेबलस्पून आपण पोहे जे खातो ते 3 चमचे मी चण्याच्या डाळीचे पीठ टाकते। बेसन पीठ आहे हे। बेसन पीठ टाकलं ना तर आपले पराठे खुसखुशीत होतात बरं का मंडळी। तुम्ही कोणतेही पराठे करा त्याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ टाकायचं। म्हणजे 4 वाट्या हे माझं गव्हाचं पीठ आहे तर त्याला मी 3 चमचे बेसन पीठ टाकते। बेसन पिठामुळे पराठे खुसखुशीत होतात आणि चवीला पण छान लागतात। आता ह्याच्यामध्ये मी घेते थोडंसं तेल। आपण पराठ्याची कणिक मळतोय, आपण तेल घेतोय। हे बघा, तेल घेतले। आता आपण मीठ टाकणार आहे। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। मीठ टाकले। आता मी हळद टाकते, थोडासा हिंग टाकते मी। हा गरम मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, धने जिरे पावडर मिक्स आहे 1 चमचा, ही आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे। आणि आता ही मेथीची पानं टाकते मी। लहान मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला जर मेथी पराठा द्यायचा असेल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करा, पण ह्या पद्धतीने पराठा खूप छान होतो बरं का, टेस्ट लागते। आता हे सगळी मी कणिक मळून घेणार आहे पराठ्याची। एक कणिक मळली की मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपलं पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं आपण आता तेल टाकणार आहे पिठावरती आणि हे पीठ आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। 1 तासभर मुरून द्यायचं आहे पीठ आपल्याला। त्याच्यानंतर आपण पराठे लाटायला घेणार आहे। हे बघा मंडळी, आपण आता कणकेचा गोळा घेतलेला आहे, आपण पराठे लाटायला घेतोय। 1 तासभर आपली कणिक छानपैकी भिजलेली आहे। असा मी गोळा घेतलेला आहे कणकेचा। आता ह्याला मी पीठ लावते। थोडासा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा गोळा। आता मध्ये तेल लावते मी। आपण जशी घडीची पोळी घडीची चपाती करतो की नाही मंडळी, त्या चपातीप्रमाणेच आपल्याला हा पराठा लाटायचा आहे। जर समजा तुम्हाला घडीची पोळी म्हणजे घडी करून जर चपाती येत नसेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही जशी चपाती करता तसा पराठा लाटू शकता। हा पराठा आपल्याला पातळ लाटायचा आहे, जाड म्हणजे जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही, मीडियम म्हणजे मीडियम ठेवायचं। पण पातळ जर थोडासा असा पातळ लाटला तर खरपूस पराठा होतो हा। आणि त्यात आपण बेसन पीठ घातले त्याच्यामुळे आणखीन त्याला खुसखुशीतपणा येतो। हा बघा, छानपैकी आपण आता असा हा गोल पराठा लाटून घ्यायचा आहे। काठ लाटायचे तर आपल्याला काठ जाड ठेवायचे नाहीत पराठ्याचे। जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही बरं का हा पराठा। हे बघा,
अशा पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा मंडळी, आता मी तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावरती हा पराठा आपण टाकणार आहे। थोडंसं मी आधी तव्याला तेल लावून घेतलंय बरं का, त्याच्यावरती हा पराठा टाकते मी। छानपैकी आपल्याला आता हा असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठ्याला असे बबल्स आले की नाही वरती मंडळी, की आपल्याला हा पराठा पलटी करायचा आहे। हे बघा, असे फुगवटे आलेत वरती पराठ्याला, हा आपण पलटी करायचा। तेल लावायचं। हे पराठे कधी पण मंडळी खरपूस असे भाजून घ्यायचे, खूप छान लागतात चवीला। हा आपण आता दुसऱ्या बाजूने भाजतोय। दुसऱ्या बाजूने असा तेल लावून आपल्याला भाजायचा आहे खरपूस छान पराठा। हा बघा, जेवढे आपण छान असे दाबून दाबून हे पराठे भाजणार, तेवढा आपल्याला हा पराठा खुसखुशीत लागणार आहे बरं का मंडळी। खूप छान लागतो, करून बघा तुम्ही। जे मी मसाले सांगितले तसे मसाले टाकून कणिक मळा आणि त्याचा पराठा करून बघा, खूप सुंदर पराठे लागतात हे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात। आलं, लसूण, मेथी, बाकीचे मसाले जे आपण टाकलेत त्याचे फ्लेवर खूप छान लागतात ह्याच्यामध्ये। छानपैकी असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा हा पराठा। थोडासा असा दाबून दाबून भाजून घ्यायचा, म्हणजे खरपूस भाजला जातो आणि खुसखुशीत होतो। जर तुम्हाला मऊ पराठे पाहिजे असतील मंडळी, तर मग आपण जे बेसन पीठ घातलंय कणकेमध्ये ते घालायचं नाही, मग नुसत्या कणकेचे आपण फक्त कणिक मळायची आणि त्याचे पराठे करायचे। आता मी तूप लावते वरून। तुम्हाला लोणी आवडत असेल तर तुम्ही लोणी सुद्धा लावू शकता। मेथी पराठ्याला तूप छान लागतं घरचं आपलं। अशा पद्धतीने आपला हा पराठा झालेला आहे। मी आता प्लेटमध्ये काढते मंडळी। हे बघा, आता मी आणखीन 1-2 पराठे लाटते आणि प्लेट सर्व करते। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपले पराठे तयार आहेत। मेथी पराठा तयार आहे। तर रेसिपी करून बघा तुम्ही, खाऊन बघा, करून बघा। मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का। माझ्या सगळ्याच रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, आवडतात का, मला कमेंट्समध्ये कळवा। माझा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मंडळी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही जो माझा चॅनल बघताय आणि मला प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल धन्यवाद।